सांगलीत नर्सेसच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवा ठप्प, रुग्ण आणि नातेवाईकांमधून तीव्र संताप. तर आजचा आंदोलनाचा 7वा दिवस. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शासनमान्य शाखा सांगलीतर्फे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आलं आहे. मागण्या मान्य न झाल्याने परिचारिकांनी शुक्रवारपासून 18 जुलै कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे आणि यामुळे त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागत आहे. संपाचे 7 दिवस ओपीडी, वॉर्ड सेवा, उपचार प्रक्रियेवर गंभीर परिणाम झालेला आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळालेले नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून रुग्णालय प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आंदोलनामध्ये या प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, केंद्र शासनाच्या धर्तीवर सर्व भत्ते लागू करावे, सरळ सेवा, पदभरती आणि पदोन्नती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, कंत्राटी पद्धतीने भरती बंद करावी, परिचारिका वर्गासाठी स्वतंत्र संचालनालय आणि शुश्रूषा संचालक सहसंचालक नेमावेत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. त्याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा परिचारिका जिल्हाध्यक्षा सुलताना जमादार यांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं परिचारिका उपस्थित होत्या. नमस्कार. सुलताना अन्सार जमादार, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर सांगली जिल्हा अध्यक्ष. गेले 15 तारखेपासून आम्ही संपात आहे. म्हणजे 15-16 तारखेला धरणे आंदोलन झाले, 16 तारखेला 1 दिवस काम बंद आंदोलन झालं आणि 17 तारखेपासून आम्ही बेमुदत संपात आहे. आज आमचा संपाचा 7वा दिवस आहे. काल सरकारशी आमचे जे DMRचे मुश्रीफ साहेब आहेत त्यांच्याशी आमच्या राज्य पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक आम्हाला सकारात्मक आश्वासन दिलेले आहेत. फक्त ते तोंडी आश्वासन आहेत. तर आम्हाला आज जर लिखित स्वरूपात जर सगळे आश्वासन आम्हाला मिळाले तर आम्ही संपाचा बंद करायचा विचार करू. तर आमच्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करायला पाहिजे. आमचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे मंत्री आहेत ते जळगाव येथे आज आलेले आहेत. तर आमचे राज्यकारिणीचे पदाधिकारी त्यांचा पाठपुरावा घेत आहे. तर आज आम्हाला सुद्धा जसं DMRला त्यांच्या मागण्यासाठी आनंदाची बातमी मिळाली तशी आम्हाला सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे डिपार्टमेंट आहेत किंवा आम्ही सिस्टर लोक आहेत तर आमच्या मागण्यासुद्धा त्यांनी लवकरात लवकर पॉझिटिव्ह विचार करून लिखित स्वरूपात आम्हाला द्यावे. आमच्या मागण्या आहेत त्यांनी आज मान्य करावे. नंबर 1 आहे ते प्रशासकीय बदली त्यांनी रद्द केलीच पाहिजे. इन्चार्ज पोस्ट जे अबॉलिश केलेले आहे ते त्यांनी लवकरात लवकर त्वरित भरावे. केंद्राप्रमाणे आम्हाला जे भत्ते मिळायला पाहिजे ते त्यांनी भत्ते द्यायला पाहिजे, पाळणाघर द्यायला पाहिजे आणि जे त्यांनी 80-20 धोरणे आणि 90-10 धोरणे जे त्यांनी आमच्यावरती लादलेले आहेत ते विचार करून लवकरात लवकर समान कायदा त्यासाठी सुद्धा भरतीसाठी द्यायला पाहिजे. कंत्राटीकरण जे आहे ते बंद व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपामध्ये त्यांनी आमच्या सर्व मागण्या मांडून आम्हाला सकारात्मक त्याचं उत्तर दिलं तर आम्ही संपाचा विचार करू. नाही तर आमचा असाच संप चालू राहणार आहे. आम्ही संप बंद करणार नाही. जोपर्यंत सरकार सकारात्मक चर्चा करत नाही तोपर्यंत संप चालू राहणार. नमस्कार. मी सौ ज्योती अनुप बेळकुडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा सांगली खजिनदार बोलतीये. गेल्या 7 दिवसापासून आपण विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करत आहोत. तरी अनेक मागण्या सरकारकडे निवेदनातून दिलेल्या आहेत. तर या संदर्भात काल शासनाकडून बैठक झालेली, आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे. सरकार आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, पण सध्या त्या मागण्या अजूनही कागदावर उतरलेल्या नाही आहेत. तर आपली सरकारकडे एकच मागणी आहे की ह्या सर्व मागण्या जोपर्यंत कागदावर उतरत नाही आहेत तोपर्यंत आपलं काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे. व त्यासाठी सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या कागदावर उतराव्यात, तरच आम्ही माघार घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.